खूप अडथळे येतील पण मी डगमगणार नाही. किती जणांना काही करायचं ते करू द्या, पण मी हे करायचं ते करणारच, मला आवडीचं मी करणारच. तर हॅलो नमस्कार, मी राजश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर. आजचा दिवस आहे 8 सप्टेंबर आणि ब्लॉग खूप लेट येणार आहे, कारण ही तसेच आहे, कारण माझं मेमरी म्हणजे मोबाईलचं स्टोरेज झालं फुल आणि मी एडिट करून ठेवला होता, पण टाईमच नव्हता. म्हणजे ना हे स्टोरेज पूर्ण डिलीट केल्यानंतर हा व्हिडिओ माझ्या गॅलरीमध्ये आला, म्हणजे एडिट केलेला, त्यामुळे लेट झाला आहे. पण मला हे टाकणं गरजेचं होतं, कारण मी शूट केलं होतं. आणि इथे मी बनवत आहे दोडक्याची भाजी. यांनी रात्रीच आणली होती, रात्री 11 वाजता. मग मी कट करून ठेवली. आधी टोमॅटो टाकले होते डायरेक्टली तेलामध्ये. टोमॅटो विरघळले की लगेच मी लसूण, मिरची आणि शेंगदाण्याचा ठेचा टाकला. त्यानंतर वरून मीठ टाकलं, हळद टाकलं आणि दोडका टाकला, असं बारीक कट करून. तर 5:30 वाजले होते सकाळचे. तर मी इथे 3 ग्लास गरम पाणी पिते, जे की तुम्हाला आधी देखील सांगितले होते. म्हणजे ना गरम पाणी, कोमट पाणी टाकते. आणि इथे मी पोहे धुवून ठेवले होते. त्यानंतर मी फोडणी देते पोह्यांना. यांना जायचं होतं लवकर, हे म्हटले मला लवकर जायचे, आणि त्यामुळे त्यांना मी नाश्ता वगैरे प्रिपेअर करत होते. तर माझी दोडक्याची भाजी देखील झाली आहे, थोडीशी ओली बनवली आहे मी. इथे पोहे देखील झाले आहे. त्यानंतर यांना म्हणजे पोहे वाढणार होते, तर कोथिंबीर मस्त पेरून टाकली आहे. तर पोह्यामध्ये मी मिरची टाकले की लिंबू पिळून घेतला आहे. त्याने सकाळ ॲसिडिटी नको मला, तर खूप पोह्यांची ॲसिडिटी होती. यानंतर माझी भाजी देखील झाली आहे. तर आता मी त्यांना टिफिन वगैरे द्यायचा होता, म्हणून मी चपात्या वगैरे करून घेते. तर चपाती देखील करून घेणार आहे. आता तुम्ही म्हणणार इथे खाली बसून काय करतेस, तर इथे मी पीठ खाली ठेवलं होतं म्हणून मी घेतलं. त्यानंतर पीठ मळून घेते. मळून ठेवल्यानंतर मी थोडीशी एक्सरसाइज करून घेणार. एक्सरसाइज नाही करणार मी, कारण मला मेन्स्ट्रुअल सायकल आलं आहे, म्हणून मी फक्तच योगासने वगैरे जे की नॉर्मली करते. त्यानंतर बुक वाचून घेते. तर त्यानंतर मी इथे आता फ्रेश झाले आहे आणि नंतर आवरून घेतलं सगळं. तर या बेल्टबद्दल मला माहिती सांगायची आहे. हा बेल्ट खूप यूजफुल आहे. झाले असतील 2-3 वर्ष झाले मी यूज करते पिरियडमध्ये, कारण आपलं म्हणजे ना फ्लो जास्त कमी जास्त होतो, तर आपलं पोट कमी होण्यासाठी हे एक राज आहे, जे की तुमच्याशी मी शेअर करणार आहे. आणि हे आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा मस्त म्हणजे ना फ्रेश वगैरे झाल्यानंतर तुम्ही हे लावू शकता. मस्त असं टाईट लावा. मी लूज लावून दाखवलं आहे. त्यानंतर मी पुढे दाखवते. तर इथे मी कोमट पाणी घेतलं आहे, त्यामध्ये लिंबू पिळा आहे, अर्धा लिंबू मी टाकते. याच्यानंतर मी 1 चमचाभर हनी टाकत आहे. पतंजलीचे हनी मी यूज करते. त्यानंतर हे पाणी मी पिणार आहे. हे पाणी पिण्याआधी मी गरम करण्यासाठी पोहे ठेवले होते. त्यानंतर हा बेल्ट तुम्ही ना डेली यूज करू शकता. मी पिरियडमध्ये जास्त यूज करते. त्याने ना खूप छान इफेक्ट होतो. तुम्ही एकदा नक्की पहा. खूप सुंदर म्हणजे ना आपल्याला आपलं पोट देखील कमी होतं आणि म्हणजे ना पूर्ण फ्रेश होतो आपण. नक्की तुम्ही एकदा ट्राय करा. आता मला सांगता येणार नाही की खूप वर्ष झाले मी यूज करते असं. तर तुम्ही म्हणजे ना ओढणी देखील बांधू शकता. पण हे बेल्ट खूप छान आहे आणि अफोर्डेबल देखील आहे. मिशोवर मिळतं. तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंक देईन. आणि त्यानंतर मी पोहे खाण्यासाठी घेते. आता पाणी पिऊन झालं आणि लगेच मी पोहे खाणार आहे. तर त्यानंतर मला बसून मी पोहे खाते, कारण मुलं झोपली होती सकाळी आणि मी म्हटलं चला आता आपलं स्वतःसाठी पोहे खाते. आणि त्यानंतर मी तुम्हाला एक प्रोडक्ट दाखवणार आहे, ते नक्की पहा. तर इथे आहे हे प्रोडक्ट आहे, जे की मी मागवले होते. आता सणसूद सुरू होणार आहे, दिवाळी दसरा, त्यासाठी आपल्याला प्रोडक्ट लागणार आहे आणि खूप यूजफुल आहे. यामध्ये 4 in 1 आहे हे, म्हणजे स्टीम देखील करू शकता, फ्राय देखील करू शकता. आणि जर तुम्हाला काय एक्स्ट्रा म्हणजे नाही का काय करायचं असेल, अजून एक भाजी किंवा फळं धुवायची असतील किंवा काय करायचं असेल, तर ते खूप छान आहे. म्हणजे ना आपल्याला काही देखील करू शकतो, म्हणजे भाज्या वगैरे धुण्यासाठी देखील खूप छान आहे. आता व्हॉईस ओव्हर करते मी, कारण आधी ते मी रेकॉर्ड केलं होतं, पण मुलांच्या आवाजाने काय बरोबर झालं नाही. त्यानंतर डुग्गू सारखाच मागत होता की दे मम्मी खेळण्यासाठी. मला बोलतो दे ना मला खेळायला. तर ते दाखवलं आहे तुम्हाला. खूप सुंदर आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या. आणि यानंतर
याच्यामध्ये बघा काय काय करू शकतं, खूप छान आहे हे आणि क्वालिटी देखील उत्तम आहे, याची रियूज करू शकता तुम्ही, सुंदर आहे, एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर इथे मी दाखवणार आहे की कशा प्रकारे हँडल करू शकतो. तर अशा प्रकारे हे आहे ॲज म्हणजे चपातीचं म्हणजे चपाती ठेवण्यासाठी देखील करू शकता. तर त्यानंतर मी केला नाश्ता केल्यानंतर चहा, गुळाचा चहा, पाणी आणि चायपत्ती उकळत घेतली. उकळून घेतल्यानंतर त्यामध्ये मी चांगली उकळल्यानंतर दूध टाकलं आहे एक अर्धी वाटी आणि अर्धी वाटी टाकल्यानंतर मी याच्यामध्ये गूळ टाकणार आहे. तोपर्यंत आपलं पीठ देखील मस्त मुहरत आलं आहे. तर इथे मी मस्त असा आपला चहा बॉईल झाला आहे चहा. त्यानंतर आता त्यामध्ये मी टाकणार आहे 3 चमचे गूळ. कारण एक एक 1 किंवा 2 चमचे टाकणार होती, पण मुले देखील उठतील म्हणून मी म्हटलं चल त्यांना जरा जास्त गोड लागेल, कारण ते आवडत नाही त्यांना गुळाचा चहा वगैरे. त्यानंतर चहा मस्तपैकी गाळून घेते आणि एकटीच पिते. आता हे तर कामाला गेले आहेत, त्यामुळे मी करून घेणार आहे. हे म्हटले मी येईन नंतर टिफिन घेण्यासाठी, लवकर घाई करू नको, म्हणून त्यांना मी फक्त नाश्ता देऊनच ते म्हटले मी येतो. त्यामुळे मी नंतर चपाती म्हटलं चल नंतरच करून घेते. आता चपात्या वगैरे करून घेते आणि आधी तुम्हाला व्हिडिओ मी चपातीचा देखील अपलोड केला होता. जर तुम्हाला हवे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नक्की देईन. त्यानंतर इथे मी चपात्या पटपट करून घेते. आता मी तुमच्याशी एक रेसिपी शेअर करणार आहे. आता ह्याच झाल्या माझ्या चपात्या आणि हे छोट्या-छोट्या चपात्या डुग्गूसाठी बनवल्यात पुरी म्हणून आणि इथे मी एक रेसिपी शेअर करणार होती, जे की आहे पुऱ्यांचीच. आता पुऱ्या एकावर एक ठेवल्या तर मी काय करते याचं तुम्ही नक्की पहा पुढे. आता इथे मी कट करून दाखवते का म्हणजे काय होणार आहे. याचे मी बनवलं आहे रोज. तर अशा प्रकारे बनवलं, मुलं जास्त आवडीने खातात. मी असंच बनवलं होतं की बघू काय बनतं की नाही. बनवलं होतं आणि डुग्गूला खूप आवडलं. त्याने तर ब्रश केला आणि लगेच अंघोळ वगैरे केल्यानंतर लगेच खाऊन घेतलं, एवढं त्याला आवडलं. तर आता चला मुले देखील उठतात. माझं झालं चपात्या वगैरे बनवून, मुलं डुग्गू घासत आहे दात, मी तोपर्यंत आवरून घेते म्हणजे बिस्तारा वगैरे उचलते. तर आता इथे मुले उठत आहेत. यांना रोचिष्णूला दिलं आहे तिखट पोहे आणि डुग्गूला साधे पोहे. रोचिष्णूला पोहे वगैरे काहीच आवडत नाही, म्हणून बघा तो कसा खातो. त्याला बिस्किट वगैरे सकाळी आवडतं, पण मी म्हटली तू रोज असं खात जा. त्यानंतर इथे मी संध्याकाळी बनवली होती डाळ आणि भात बनवला होता. तसं क्लिनिंग करून घेतलं होतं. नंतर मी भात केल्यानंतर माझा कुकर खूप घाण होतो म्हणजे काय माहिती. त्यानंतर मी मोदक बनवले होते. इथे मी मलाई राहिली होती खूप सारी, तर मी त्यामध्ये बिस्किट टाकले कुस्करून म्हणजे मिक्सरमध्ये वाटून. त्यामध्ये कस्टर्ड पावडर आणि बदाम पावडर जी डीमार्टमध्ये 5 रुपयाला मिळते त्याचे 2 पॅकेट टाकले आणि अशा प्रकारे मी बॅटर बनवलं आहे घट्ट घट्ट छान अशी मोदक बनण्यासाठी. तर डुग्गूची जिद्द होती की मम्मी स्टीम मोदक नको बनवू, मला चॉकलेटचे पाहिजे आणि मी यामध्ये डार्क चॉकलेट देखील टाकलं आहे. रेसिपी शूट केले नाही, जर पाहिजे असेल तर मी परत करेल. आणि अशा प्रकारे मी मोदक बनवले आहे. पण मी रिॲक्शन मुलांचे घेतले होते, पण काय माहिती डिलीट झालं. हो, खूप डिलीट होत आहेत माझ्या मोबाईलमधून, कारण स्टोरेज फुल झालं आहे त्याचं. त्यानंतर अशा प्रकारे मोदक झाले, खूप सुंदर झाले होते. यांना देखील खूप आवडले. रात्री हे आले होते तर यांना दिले आणि त्यासाठी आता मी बनवणार आहे यांच्यासाठी यांची फेवरेट चटणी. म्हणजे कसं यांनी बघितली होती फेसबुकवर आणि व्हायरल चटणी आहे, त्यांना खूप आवडली. तर मला म्हटले एकदा नक्की बनवतं. मी यांना एकदा कशाला, मी आजच बनवते. त्यासाठी मी हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर मस्त फ्राय करून घेतले आणि हातानेच कुस्करून घेतली प्लेटमध्ये. त्यामध्ये टाकलं मी आमचूर पावडर आणि हातानेच कुस्करून अशा प्रकारे गोळा बनवला. ती आमचूर पावडरची रेसिपी डिलीट झाली, सॉरी, सगळं डिलीट होत आहे. त्यानंतर इथे मुलं खूप मस्ती करत होती, मी यांच्यासोबत खेळत होती. तर अशा प्रकारे त्यांचं शूट चालू होतं, खूप मस्ती चालू होती यांची. तर त्यांना खूप आवडत असं काहीतरी युनिक करायला, तर मी म्हटलं चला करू आणि बिस्तारा तर टाकलाच होता आणि त्यानंतर अशा प्रकारे हे खेळत होते. तर हाच होता माझा आजचा दिवस. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आवडल्यास आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.